काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मनीष प्रभाकर क्षीरसागर. राहिला मंचर गावात, बाजारपेठ, जुनी बाजारपेठ. काय व्यवसाय तुमचा? कापड दुकान. कापड दुकान आहे. काय नावाने? गणेश ड्रेसेस. कुठे व्यापारी म्हणून काय मागणी आहे तुमची? व्यापारी म्हणून काय तर इकडे बाजारपेठचं पण वाटू झालेलं आहे. कोण मंत्री संत्री कुणी लक्ष द्यायला तयार नाही. इकडं काय मतदानापुरतं यायचं, त्या दिवशी फक्त बाजारपेठची मिटिंग घ्यायची, गोड बोलायचं, मतदान करून घ्यायचं, नंतर 5 वर्ष तोंड दाखवायला यायचं नाही. आज ती 5 वर्ष शाळा पडली. काय आज त्या गोष्टीला 10 वर्ष झालेत, अजूनपर्यंत शाळेचं बांधकाम नाही किंवा काही नाही. काय सगळे मंत्री सगळ्यांना सांगून बसलोय, हे कामं करा, ते काम, कोणी लक्ष द्यायला मागत नाही. बाजारपेठ म्हणजे अशी हे झाली बेवारस. मग तिला मालक कोणी नाही, गावही मालक नाही आणि बाजारपेठची कोण लोक मालक नाही, अशी परिस्थिती झालेली. आज 4 दिवस बोन होती नाही दुकानला. काय इथं बँकेचं व्याज घेऊन ते काय थांबत नाही कोणाला. काय बँकेचा हप्ता थाकला तर लगे बोकांडी बसतात येऊन, पैसे आणायचे कुठून? आज जर तुमची दिवसभर दुकान उघड ठेवून जर सकाळी 7ला दुकान उघडलं तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बोन्या होती नाही. याला काय उत्तर काय याला? शासनाला कळायला पाहिजे की आज बाजारपेठ, आज इकडे गावामध्ये काय मार्केट नाही. भाजी मार्केट घोडेगाव रोडला भरते पार बिस्मिल्ला बाबापर्यंत. काय गरज काय त्याची मी म्हणतो. इकडे बाजारपेठेमध्ये बसू द्या ना लोक. म्हणजे तुमची जर समस्या आहे त्या समस्येला तुम्ही काय सोल्युशन सांगताय? सोल्युशन काय नाही, बाजार आतमध्ये यावा, आमचं एवढं म्हणणं आहे. जो भाजी मार्केट जे घोडेगाव रोडला झालेलं आहे, जे घोडेगाव रोडला पार बिस्मिल्ला बाबापर्यंत तिथं बसतात लोक भाज्या घेऊन, ते भाजी बाजारपेठ इकडे यावं. मग थोडंफार मार्केटला गेले वाढेल. या विषयात तुम्ही स्थानिक गाव पुढाऱ्यांकडे गेले होते काय? सगळा विषय झालेला आहे. काय झालं मग यापुढे? काय नाही, कोण विचारच करत नाही ना. काय घेणं या गोष्टीमध्ये काही नाही. एवढी मोठी समस्या आहे तर गाव पुढारी काय? 3 महिने रस्त्याचं काम चालू होतं, या कुणी आलं नव्हतं विचारायला. 3 महिने आम्हाला आमची परिस्थिती माहिती. खांद्यावर गॅस सिलेंडर टाकी घेऊन यायला लागायची आम्हाला. आज वार कोणता आहे? आज रविवार आहे. बघा ना रविवार तुम्ही असो आहे का कोण? सुखसुखाट आहे अख्खा. वरती बघा, कुठे बघा तुम्ही. नाही, समस्या नाही सुटली तर पुढची भूमिका तुमची काय असेल? पुढची भूमिका आता काय घ्यायची? पुढची भूमिका म्हणजे आता काय, किती आता 2-3 वेळा अर्ज केलेत नगरपंचायत मध्ये, तर त्याचा काही दखल घेत नाही कोण. काय त्याला पर्याय नाही. काय इलेक्शन येणार त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार. आम्ही मतदान करणारच नाही, कोणताही उमेदवार असू दे. आपण ते दरवेळेस सारखं तुम्हाला आश्वासन देतील. जेवढे नाही आम्ही मतदानच करणार नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला हे करते नाही तोपर्यंत आम्ही मतदान कोणालाच करणार नाही. प्रत्येक कोणता बी उमेदवार येऊ द्या. तुमचा इथे राहिलाय का व्यवसाय तुमचा? आम्ही राहिलाय, आमच्या गाड्या आहेत खाली पडलेले रिकामी. आज रिकाम्या गाड्यांना मला भाडे करू येत नाही. एक पण नाही भाडेकरी. कोण आहे ना गावात? जर मार्केट नसेल तर कोण भाडेकरी येणार? पहिली बाजारपेठ, जुनी बाजारपेठ कशी होती? जेव्हा माझं लग्न झालं 1988 साली, तेव्हा बाजारपेठ पहाटे 3 नाही वाजले तर बाजारपेठ गजबजायची. ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत बाजारपेठ चालू असायची. तुम्ही शासनाला इथला मालमत्ता कर, पदकर वगैरे सगळं भरतो आम्ही नगरपंचायतला. हो. तुमची दखल जसं काही कोणीच येतच ना. आता ही शाळा बी पाडली, किती वर्ष झाले. काय तर म्हणजे इथं सिटी सर्वे ऑफिस होणार, हे होणार, चावडीचं ऑफिस होणार. काय झालं अजून? तिथं लोकांना गाड्या लावायला पार्किंग झाली फक्त.